वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला जाणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहे, या दौऱ्यामागचं प्रयोजन काय? जान्हवी, खरं तर एकनाथ शिंदे जे आहेत दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज एनडीएची एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी देशभरातले सर्व एनडीएचे जे सर्व प्रमुख नेते आहेत आपापल्या पक्षांचे ते सगळे जे आहेत त्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि सोबतच एकनाथ शिंदे हे सदिच्छा भेट देखील घेण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत। एनडीएची जी बैठक आहे ती जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्याकडनं जी आहे बोलवण्यात आलेली आहे। महायुती आणि सोबतच एनडीए मध्ये सर्व मित्र पक्षांमध्ये जे आहे सुसंवाद असला पाहिजे, भेटीगाठी असल्या पाहिजे, या अनुषंगाने जी आहे ही भेट आहे। या भेटीमध्ये जे आहे वन नेशन वन इलेक्शन आणि सोबतच आता सर्व राज्यांमध्ये आणि दिल्लीच्या संसदमध्ये हिवाळी अधिवेशनात जे काही प्रमुख मुद्दे ठरलेले आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी जी आहे ही भेट जी आहे ती बोलवलेली आहे। जान्हवी जी, ही एनडीएची बैठक जी होणार आहे ती नेमकी कोणत्या विषयासंदर्भात होणार आहे? या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चिले जातात या संदर्भात काही माहिती आहे? अर्थातच आताच दिल्लीच्या संसदेमध्ये आणि सोबतच राज्यांमध्ये जे हिवाळी अधिवेशन संपन्न झालेलं आहे ते प्रमुख मुद्दे जे आहेत ते मुद्दे मुख्यमंत्री असतील आपापल्या राज्याचे किंवा पक्षाचे प्रमुख नेते असतील ते जे आहेत जे पी नड्डा आणि अमित शहा यांना जे आहेत कळवणार आहेत आणि सोबतच विरोधकांनी म्हणजेच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जे आहे अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात कशा प्रकारे निदर्शनं केली होती याबद्दलची माहिती जी आहे ती देखील जी आहे या बैठकीमध्ये चर्चेली जाणार आहे। सोबतच आता पुढे 2025 मध्ये कसं सर्व नियोजन असणार आहे विकास कामांचं याबद्दल देखील चर्चा जी आहे या बैठकीत होणार आहे। जान्हवी, अगदीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।